अरे बघ ना जरा. सॉरी दादा, सॉरी दादा, माफ कर. सारा नको बनू, चल तिकडे बस. जागा आहे दादा, सरक ना सगळे. नाही इकडे नाही, माणूस आमचा येतो तिकडे बाहेर बस. माफ कर. अरे दादा, तुम्हाला एवढे काय बोलले तर तुम्ही काहीच बोललात नाही. दादा कसं आहे ना, 2 दिवसापूर्वी पाहिलं असेल की लोकल मध्ये जी घटना घडली, गुन्हेगाराला आहे ना समाजाचा, प्रशासनाचा आणि कायद्याचा धाक राहिला नाहीये. म्हणून गुन्हा करताना तो काही कृत्य पाहत नाही. गुन्हेगाराला गुन्हा करताना समोरच्याच्या घरी कोणी आहे, त्याची आई, वडील, भाऊ, बहीण, बायको, मुलगा वाट बघत असेल, त्याला काहीच राहिलं नाही. त्याचा अपमान झाला, त्याने direct गुन्हा केला. जोपर्यंत समाजामध्ये प्रशासनाचा आणि कायद्याचा धाक राहणार नाही, तोपर्यंत हे होत राहील. म्हणून आपण नम्रपणे वागून 2 पाऊल मागे राहिलं चांगलं. जोपर्यंत ह्या राज्यात छत्रपती शासन लागत नाही, तोपर्यंत हे असं घडत राहील. ज्या दिवशी छत्रपती शासन राहील ना, तेव्हा आपण परत उठू आणि अन्यायाविरुद्ध लढू. आणि आता सध्या तरी सध्याच्या घडीला आपण मागेच राहिले चांगलं. रामकृष्ण.